सर्वांना शुभ सकाळ. मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. हा दिवस आहे सोमवार आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आरोग्यदायी जावो हीच गजानन चरणी प्रार्थना. आणि जास्वंदाच्या झाडाला खूप सुंदर फुले लागली होती. गणपती बाप्पाच्या हारासाठी फुले खूप छान तोडून घेतली आणि त्यानंतर मी माझ्या कामाला लागले. कारण आदल्या दिवशी दुसरीकडे गणपतीचं जेवण असल्यामुळे भांडे काही तसे फारसे नव्हते, परंतु होतेच थोडेसे. त्यामुळे मग मी ते घरातच घासून घेणार होते. त्यासाठी पहिले पूर्ण पसारा आवरून घेतला आणि त्यानंतर छान गॅस ओटा स्वच्छ केला. गॅस घासून घेतला, ओटा घासून घेतला आणि छान स्वच्छ धुवून टाकला. आणि त्यानंतर भांडे घासणार होते. आणि बाहेर आज आमचं गणपतीचं जेवण असल्यामुळे बाहेर मंडप घालणं सुरू होतं, तर तो पण पसारा आवरायचा होता. Find the real me. So let's go. Seize the feeling. भांडे घासून झाल्यानंतर मग मी चाय मांडून घेतला, कारण मुलं आणि हे उठायचेच होते. फक्त मी आणि सासूबाई सुटले होतो, दोघीजणी. तर मग चाय मांडून घेतला आणि त्या चाय घेतल्यानंतर मग मी बाहेरची साफसफाई करायसाठी घेतली, कारण पूर्ण झाडांचा पसारा पडून होता. त्यामुळे आता मी चहा घेऊन घेणार आहे, नंतर बाकीचे कामं करणार. बाहेर मंडप घालणं सुरू आहे आज गणपतीचं जेवण असल्यामुळे. यांनी पूर्ण झाडं तोडले होते. झाडाचे फांदे, जांबाच्या झाडाला छान जांब लागले होते, ते पण झाडं तोडून टाकले आणि तो पूर्ण पसारा आवरून घेतला. आणि त्यानंतर पूर्ण पसारा आवरल्यानंतर आंघोळ केली आणि त्यानंतर मग आरती केली. आसावरी आहे माझ्या मुलीची, तिने छान डेकोरेशन केलं होतं, हार फुलं लावून छान. आणि नंतर मग आम्ही पुरणाचे आणि खोबरा किस गूळ घालून याचे 2 प्रकारचे मोदक तयार केले. तर मग सगळेजण मोदक करायसाठी बसलो. हा देवांश आहे, माझ्या लहान बहिणीचा मुलगा. तर आणि ही माझी मुलगी मोदक दाखवत आहे तिचा. आणि तो म्हणताय माझा छान झाला, ती म्हणताय माझा छान झाला. आणि हा माझा मुलगा, तो पोळ्या लाटून राहिला. अशा प्रकारे सर्वांनी मिळून मोदक तयार केले आणि मी ते तळून घेतले. आणि हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आरतीचा आणि जेवणाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ हा दुसऱ्या भागामध्ये येईल, तर तो व्हिडिओ अवश्य पाहावा. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.